हे मानव संप्रदायाचं एक अत्यंत जुनं आणि सर्व सदभक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे हे स्थान आहे। अनेक ठिकाणी कापडाच्या स्थानाचा हा नैतिक स्थान म्हणून होतो। स्थानाच्या कोणाकोणाचे स्थान आहे। ज्या ज्या भक्तांनी आपली मनोकामना त्या दत्तात्रय प्रभूच्या जवळ एकच केली त्या सर्व सदभक्तांची मनोकामना पूर्ण करणं असं स्थान आहे। आणि या स्थानाला नित्यनेमाप्रमाणे श्री क्षेत्र ब्राह्मणवाडा ते श्री क्षेत्र काटळवाडा ही जी पदयात्रा आहे गेले अनेक वर्ष ब्राह्मणवाड्याचे ग्रामस्थ ही पदयात्रा आपल्या तरुणांना या ठिकाणी संपन्न करीत आहे। आज या ठिकाणी त्या पदयात्रेचा समारोप होत आहे। समारोप होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तमंदिराचे संचालक आणि अखिल भारतीय मानव परिषदेचे श्रीकृत सदस्य आदरणीय श्रद्धेय वंदनीय पूज्य संपन्न मानकर श्रीधर भाऊ यांनी अत्यंत सुंदर असं चोख नियोजन केलेले आहे। त्याप्रमाणे दत्तोत्तरचे अत्यंत चांगलं नियोजन आहे। त्या नियोजनाच्या निमित्ताने मानव पंथामध्ये मानव संपूर्ण पंथामध्ये मानव संतांच्या मानव परिवारामध्ये महाराष्ट्राचा मानवपुत्र आणि संत मानव भिक्षुक वासनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या अमोलापूरला कापडा ठिकाणी येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात। मी पुन्हा एकदा आणि सर्व जे सदभक्त आहे या सदभक्तांचं काटोडा परिवाराच्या वतीने पूर्ण निवेदन करतो। आणि ही पदयात्रा ज्यांनी अत्यंत सुंदर अशी संपन्न केली तो ब्राह्मणवाडा परिवार त्या परिवाराचं पूर्ण निवेदन करतो। आणि यांना श्री चक्रधर साहेब यांना निरोगी आयुष्य आणि प्रचंड भरभराटी देव परमेश्वराची विनम्र प्रार्थना करतो आणि थांबतो। वंदे श्री चक्रधर, वंदे श्री चक्रधर। आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी अत्यंत सुंदर असं नाव केले ते आदरणीय मोरे मामा तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही येतात आणि मानव पंथामध्ये जे जे कार्यक्रम आहे ते सर्व कार्यक्रम आपण युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये पत्राचं पवित्र काम भारताचा हाती घेत आहे। तुम्हालाही दीर्घ आयुष्य आणि निरोगी शरीर परमेश्वर द्यावं अशी पुन्हा एकदा श्री दत्तात्रय प्रभूंच्या नम्र प्रार्थना करतो आणि थांबतो। क्षेत्र दत्त मंदिर काटाळवाडा या ठिकाणी आम्ही जवळजवळ आमच्या 2 पिढ्यांपासूनचा हा अमावस्यानिमित्त कार्यक्रम चालू असायचा। आणि या ठिकाणी आम्ही येत असताना एक आमची भावना असायची की या ठिकाणावरून अमावस्याच्या दिवशी नारळ नेल्यानंतर हा नारळ आम्ही पूर्ण घरामध्ये ठेवला जातो। वर्षभर आमच्या दृष्टीने त्या नारळापासून आम्हाला अडचणी येत नाही, अशी आपत्ती कोणत्या प्रकारची मोठी आपत्ती येत नाही ही भावना आमच्या मनात ठेवून आम्ही दरवर्षी ह्या अमावस्येला या ठिकाणी येत असतो। तर त्यानंतर आमची एक संकल्पना अशी तयार झाली की आपण अमावस्येला तर जातच असतो, आदल्या दिवशी आपण मुक्कामी जातो, नंतर स्वयंपाकाचं वगैरे नियोजन करून पंगत पूर्ण ब्राह्मणवाडा परिसरातील जे उपदेशी मंडळी असतील त्या उपदेशी मंडळी मिळून ही एक पंगत इथं अन्नदानाचा पूर्ण अन्नदान इथं करत असतो आम्ही। आणि त्यानंतर मग एक अशी संकल्पना तयार झाली की बा आपण जातच असतो तर मग आपण एक वेगळ्या प्रकारे एखादी आपली उपदेशी मंडळी जेवढी गोळा करून थोडंसं भजन वगैरे करून, जशी लोक पंढरपूरला पंढरपूरच्या यात्रेला दिंडी म्हणून जातात, पायी पदयात्रा म्हणून सगळी लोक 20-25 दिवस पायी जात असतात, तर आपण बी एक दिवसासाठी काय अडचणी, आपण तर नाही जात पंढरपूरला, पण उपदेशी म्हणून आपण या ठिकाणी तर जातच असतो अमावस्या निमित्तानं, तर मग त्या दिवशी आपण गेलेलं काय वाईट राहिले। मग एक संकल्पना तयार झाली की आपण पायी पदयात्रा काढूया। मग आदल्या दिवशी आम्ही पदयात्रा मुकुंद आश्रम ब्राह्मणवाडा येथून काढून क्षेत्र काटाळवाडा या ठिकाणी येत असतो। तर ह्या पदयात्रेचा आमचा ह्या वर्षी 4था वर्ष आहे। आजच्या दिवशी हे 4थं वर्ष पूर्ण झालेलं आहे आमचं। आणि आजची जोपर्यंत प्रथा चालेल तोपर्यंत जशी 2 पिढ्या पंक्तीचा प्रथा चालू आहे तशीच ही पण प्रथा आमची चालू राहील। दंडवत प्रणाम। आज या ठिकाणी मुकुंद आश्रम ब्राह्मणवाडा ते काटाळवाडा पायी दिंडी या ठिकाणी कालच उपस्थित झालेली आहे। काल संध्याकाळी या ठिकाणी दिंडी आल्यानंतर आज सकाळपासून देवाला नान घालून
हे सर्व जेवणा खावण्याची सोय काटाळा येथील मंडळींनी व्यवस्थित केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा भरपूर भाविक भक्त आहेत आणि ते प्रत्येक शुक्रवारी देवाला येत असतात. त्याचबरोबर काटाळा देवस्थान हे अतिशय महत्त्वपूर्ण देवस्थान आहे. काटाळा देवस्थानचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी ट्रस्ट झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्या ट्रस्टला क वर्गसुद्धा मिळालेला आहे आणि अशा पद्धतीनं काटाळा येथे सर्व भाविक भक्तांची अतिशय सोय केली जाते. त्याचप्रमाणे या दिंडी सोहळ्याचं संपूर्ण आमच्या गावातील ग्रामस्थ आणि भाविक मंडळी या दिंडीचं स्वागत करत आहेत. या अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी या ठिकाणी दत्त मंदिरासाठी पायी दिंडी सोहळा येत असतो व ब्राह्मणवाडा या ठिकाणाहून ते येत असतात. ब्राह्मणवाड्यात सुद्धा भरपूर भाविक भक्त आहेत. ते सुद्धा या देवाला कायमस्वरूपी मदत करीत असतात व प्रत्येक कार्यक्रमात ब्राह्मणवाड्याच्या मंडळींचा हिरिरीनं भाग असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठं देवस्थान आहे आणि या देवस्थानमध्ये आम्ही कार्य करत असताना सर्वांगीण विकास कसा होईल याचा आम्ही विचार करत आहोत. आकाश